आदिवासी संघटनेनं पुकारलेल्या शहादा बंद दरम्यान पोलीस आणि आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळाले। आदिवासी संघटनेनं पुकारलेल्या शहादा बंदला कोणतीही परवानगी पोलीस प्रशासनाकडून दिलेली नाही, त्यामुळे कुणी बंद दरम्यान बळजबरी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाईच्या सूचना पोलीस आपल्या गाडीवरून देत होते। अशातच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सकाळी शहादा शहरात फिरून बंदचं आवाहन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आपल्या गाडीत टाकून त्यांना पोलीस स्टेशनला नेले। यावेळी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी पोलिसांचं हे कृत्य गैर असून त्याचा परिणाम वेगळा होईल असा इशारा देखील दिलाय। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक असून या संघटनांबाबत आमदारांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा संघटनाचा दावा आहे। दरम्यान पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवल्यानंतर सकाळी 10 नंतर शहादा शहरातील व्यापारी प्रतिष्ठान उघडण्यात आल्याचं दिसून आले।